नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती पचकंती MS12। आपण आज चाललेलो आहे महागणपती वाई। आता आपण पुरंदर क्षेत्रामध्ये येऊन थांबलेलो आहे, पुरंदरच्या पायथ्याशी। तुम्ही इथे पहा, आता सकाळी 8 वाजता हा नजारा आहे। आपण आता पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। आता आपल्याला इकडून वाईकडे जायचंय। मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहे बोरमध्ये। तुम्ही आपल्या इथे पाहाल तर हे बोर चौकातलं स्मारक आहे। त्या स्मारकापासून आता आपल्याला डाव्या साईडला जायचंय। तिकडं वाई आणि मांढरदेवी काळूबाई इकडे जाता येतं। विघ्नेश्वराय वरदाय तुम्ही बघू शकता, एवढा मोठा घाट आहे। पाऊस पडतो त्याच्यामुळे पूर्ण हिरवळ झालेली आहे, धुक्याचं वातावरण आहे। असा लांब पर्यंत पसरलेला घाट आहे। आपण इकडून आलो आता बोरकडून, आपल्याला जायचं वाईला। आता वाई आपल्यापासून इथून 15 किलोमीटर आहे। आपल्याला जायला अजून अर्धा पाऊण तास लागेल। चला निघू आपण। तुम्हाला मी काहीतरी ना असं एक नंबर बघण्यासारखं काहीतरी दाखवतो। असं बघून तुम्हाला ना एकदम प्रसन्न वाटेल। असे धबधबे पाहण्यासाठी घरात बसून नाही जाणार। असे धबधबे व्हायचे असेल ना, तुम्हाला फिरायलाच बाहेर पडायला लागेल। आता आपण वाई घाटात आहे, घाटात जाताना आपल्याला धबधबा लागलेला आहे। वाई महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणामुळे सातारा जिल्हा प्रसिद्ध आहे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून मराठा साम्राज्याच्या राजधानीचे ते शहर होते। हे मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये बांधले। या मंदिरासाठी त्यांना त्यावेळी 1.5 लाख रुपये खर्च आला होता, असा उल्लेख आढळतो। कृष्णा नदीवरील गणपती घाटावर असलेले महागणपतीचे म्हणजेच ढोल्या गणपतीचे मंदिर हे वाईकरांचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। धार्मिक ग्रंथामध्ये विराट नगरी असा उल्लेख आहे। ती नगरी म्हणजे आत्ताचे वाई हे निसर्ग समृद्ध शहर होय। महागणपती मंदिरातील भव्य गणेशाची मूर्ती ही एकाच दगडातून कोरण्यात आलेली आहे। या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला विशेष काळा पाषाण हा कर्नाटकातून आणण्यात आला होता। या प्रशस्त मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे। येथील गर्भगृह 30 फूट लांब आणि 30 फूट रुंदीचा आहे। त्यात एका मोठ्या चौथऱ्यावर अखंड पाषाणातून घडवलेली 6 फूट उंच व 7 फूट रुंदीची गणेशाची मूर्ती आहे। या भव्य मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती असेही म्हटले जाते। महागणपती मूर्तीची प्रसन्न मुद्रा व त्यावरील तेज विलोभनीय आहे। मूर्तीच्या मागील बाजूस अर्धचंद्र आकृती प्रभावळ आहे। कृष्णा काठाला लागून असलेल्या या मंदिराची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना अशी की या मंदिराची मागील बाजू ही त्रिकोणी म्हणजेच बोटीच्या आकाराची आहे। या मागचे कारण असे सांगितले जाते की अशा आकारामुळे कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी विभागले जाईल व पाण्याचा दाब कमी होऊन मंदिराचे संरक्षण होईल। महागणपती मंदिराच्या शेजारी कृष्णामाई मंदिर आहे। या मंदिर परिसरासह
कृष्णा नदीच्या 7 घाटांवर साजरा होणारा येथील कृष्णामाई उत्सव सर्वश्रुत आहे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून साधारणतः 1.5 महिना हा उत्सव चालतो. काही अभ्यासकांच्या मते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हा उत्सव सुरू केला होता. महागणपती जागृत असून भाविकांच्या नवसाला पावतो अशी ख्याती असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविक दर्शनाला येतात. वैशाख शुद्ध त्रयोदशीला महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन सोहळा येथे उत्साहात साजरा होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरासह नदीच्या घाटावर करण्यात येणारा दीपोत्सव प्रसिद्ध असून त्यावेळी हा परिसर हजारो मिनमिनत्या दिव्यांनी उजळून निघतो. नोऽस्तु सदा मम उत्सवाच्या दिवसात भाविकांची संख्या 50,000 ते 75,000 इतकी असते. भाविकासोबतच महाबळेश्वर व पाचगणीला येणारे पर्यटकही आवर्जून महागणपतीच्या दर्शनाला येत असतात. दररोज सकाळी 5:30 ते रात्री 9 पर्यंत भाविकांना गणपतीचे दर्शन घेता येते. जगद्धिताय नागाननाय शुद्धियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते भक्तार्तिनाशन पराय. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि भटकंती MS12ला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्याधराय विकटाय च वामनाय भक्तप्रसन्न वरदाय. चला पुन्हा भेटू अशाच एका भटकंतीमध्ये. तोपर्यंत नमस्ते धन्यवाद.